हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते। तर फ्रेंड्स, आज आहे सोमवार आणि ईशिताची शाळा सुटली आणि शाळेतून येताना आम्हाला मेथीची भाजी दिसली म्हणून मी मेथीची भाजी घेतली आणि ईशिताला आणि शौर्याला पडलेलं आहे संकट का आता मेथीची भाजी मम्मी बनवते का काय म्हणून त्यांना खूप संकट पडलंय। त्यांना मेथीची भाजी अजिबात आवडत नाही। तर मग आता मेथीच्या भाजीचं काय करायचं म्हटल्यावरती मी विचार केला का तर हे बघा, मी माझ्या पद्धतीने मेथीची भाजीचे पराठे कसे बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे आजची रेसिपीमध्ये। तर मी अगोदर मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता पण बघा म्हणजे पातेल्यामध्ये पाणी आहेच आणि 2 मिरच्या आणि लसूण 2-3 पाकळ्या, कारण 2 वेळा वाटावी लागेल ही मेथीची भाजी, मिक्सरला लावायला लागेल म्हणून मी 2 वेळा वेगळं लसूण आणि मिरची टाकणार आहे। आणि मुलांचं म्हणजे जास्त तिखट खात नाही म्हणून, आणि थोडं जिरं पण टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे चांगलं। आणि 2 वेळा ही वाटायला लागेल म्हणून मी दोनदा वेगळं 2-2 हिरवी मिरची आणि लसूण टाकणार आहे आणि वाटणार आहे, कारण मुलांच्या म्हणजे सोयीनुसार करायचे, मला जास्त तिखट पण नको आणि जास्त म्हणजे मीडियम करायची अशी। तर मी आता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे मिश्रण आणि मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं याला, म्हणजे अशी मेथीची भाजी दिसायला नको। तर हे बघा, ह्या पद्धतीने बारीक केलं याला आणि अशी वाटल्यावरती अजिबात मेथीची भाजी कडू होत नाही, म्हणून हे पण लक्षात ठेवा, कारण म्हणजे कडू अजिबात होत नाही। मी केलेले बऱ्याच वेळा मी अशीच करते पराठे। तर हे बघा, मी पीठ घेतलं, गव्हाचं पीठ आहे हे, याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे, आपल्याला पाहिजे तसं आपल्या हिसाबाने मीठ घ्यायचं आहे, कारण तुम्ही तुमच्या पद्धतीनेच म्हणजे कशी बनवायची, किती माणसांसाठी पराठे बनवायचे त्यानुसार तुम्ही पीठ पण घेणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला मीठ आणि हळद घ्यायची। मेथीची भाजी आणि मिरची पण तुम्ही तुमच्या यानेच वापरू शकता अंदाजाने। तर आता हे सगळं मिश्रण याच्यात मिक्स करायचं आहे आपल्याला आणि याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता आपण म्हणजे थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून धुवून ह्याच पाण्याने आपलं पीठ व्यवस्थित मळलं जातं, कारण मिक्सरचं भांडं धुवून आपण वापरलं तर पराठ्यांचा रंग पण खूप मस्त असा हिरवा चेंज होतो आणि खूप असं टेस्टी पण लागतात खायला। कारण आपण मेथीची भाजी कापून पराठे बनवले का ती भाजी दातामध्ये पण अडकते आणि मुलं खात पण नाही, त्यांना आवडत नाही। तर असे जर आपण पराठे बनवले तर लहान मुलांना याचा कलर बघूनच खूप आवडतो आणि खातात पण, आणि काहीतरी पालेभाजी त्यांच्या पोटात पण शिरते, म्हणून तुम्ही असेच पालकचे पराठेसुद्धा बनवू शकता आणि मुळ्याच्या भाजीचे पराठे पण बनवू शकता। तर मी आता थोडीशी तीळ घेतलेली आहे, मी अगोदर तीळ तुम्हाला सांगायचं विसरली होती, तर सॉरी। तर तीळ पण आपल्याला पिठामध्ये मळून घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला पिठाचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडं 5 मिनटं झाकून ठेवायचं याला। आणि ही बघा, मी चटणी पण तयार केली आहे, ही शेंगदाण्याची आणि ओल्या खोबऱ्याची चटणी, याची पण रेसिपी तुमच्याबरोबर एक दिवशी शेअर करीन नक्कीच, आणि टमाट्याची आणि याची फोडणी दिलेली आहे त्याला, तर मी नक्कीच रेसिपी शेअर करेन। तर आता व्हिडिओ पूर्ण बघा। आणि हे बघा, असे छोटे गोळे करायचे आणि आपल्या अंदाजाने आपल्याला किती मोठा असा पराठा लाटायचा आहे त्या पद्धतीने लाटायचं आहे। तर इथं माझा कॅमेरा थोडासा सरकला होता, कारण कॅमेऱ्याला स्टँड बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे माझा सारखं प्रॉब्लेम होतो। तर मी नंतरच स्टँड पण मागवून घेणार आहे, पण आता सध्या नाही। तर हे बघा, थोडंसं मी माझ्या याने थोडंसं दिसतं आहे अर्धा माझा असा पोलीपाट, तर मी कशी लाटते पण ते दिसते का आकार माझा किती मोठा आहे पराठ्याचा ते दिसते बरोबर। तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अंदाजाने पराठा कितपट मोठा पाहिजे ते लाटून घेऊन याला व्यवस्थित म्हणजे तव्यावरती शेकायचं आपल्याला, तेल किंवा तूप लावून। तर मी तर तेलच लावणार आहे, कारण पोरांना तुपाचा वाससुद्धा आवडत नाही आणि तवा आपला मस्त असा गरम झाला आहे मीडियम। तर याच्यावरती पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ती शेंगदाण्याची जी मी चटणी बनवली त्याच्याबरोबर सर्व करायचं आहे। खूप टेस्टी असा पराठा तयार होतो। तर आता आम्ही बसलो आहेत, तर मी संध्याकाळच्या जेवणामध्येच हे बनवलं होतं, कारण मुलांना मेथीची भाजी आवडत नाही म्हणून, आणि थोडीशी अशी पालकची भाजीसुद्धा होती माझी, पालक पनीरची, तर सकाळची होती ती, म्हणून आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि खूप असं टेस्टी झालेलं आहे जेवण। तर नक्कीच तुम्ही अशी रेसिपी ट्राय करून बघा, कारण कापून बनवलं का मुलांना आवडत नाही, म्हणून असं ट्राय करून बघा। आणि मी आता शौर्याला निशिताला माझ्या भरवते, आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।